गजभार यांना विनंती करतो का करावा, सन्मान करावा. दीपक दादा ओंकार यांचा सत्कार आणि सन्मान या धम्म परिषदेचे ठीक आहे. राजू आणि भारीचे गायक बसून आहेत, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्वांना एक बार जय भीम करा. जय भीम म्हणा, जय भीम म्हणा. हा वा 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 आज मुलं राहुल कापसे सर यांनी लेवल किती ठीक आहे. प्रोग्राम लगेच चालू होता है. कृपया करून शांतता ठेवा, थोडी शांतता राहा. उमा भारतीयांना विनंती आहे, कृपया करून समोरून बसायचं आहे. अरे घरामध्ये कोणी पाहत नाही, घरामध्ये सोनं खातं पाहत नाही. एवढं काय तर तुमचा भाऊ सुद्धा घालतोय. मला सांगू नका, तुम्ही त्याच्यात तक्रारी लई मोठी अग्रेसर आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष यांच्यातर्फे योग्य ते असं बक्षिसाला धन्यवाद. पार्टी सदस्य आभारी आहे. अरे धून बजाव भैया एक पहिले. तेलंगणा येथील आमचे सहकारी, आमचे मित्र भीमराव कांबळे, जिल्हा अध्यक्ष सोनाळा यांचं स्वागत. दीपकदादा ओंकार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भीमराव कांबळे यांचं हा स्वागत. ना हा ना हे ना. तसेच देगाव येथील राजाराम कालिंदे यांनी सुद्धा विचारपीठावर यावं, यांचं स्वागत. दीपकदादा ओंकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे घ्या. माननीय भीमराव पाटील सोनाळा यांचं स्वागत सुद्धा दीपकदादा ओंकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचं आहे. माननीय नारायण मुरेश्वर देवगाव यांचं स्वागत सुद्धा विवेक ओंकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फुले वेलफेअर सोसायटी हॅलो हॅलो गोदाला मंडळ तेलंगणा. हॅलो ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्यांनी कृपया करून स्टेजकडे यायचं वरतं. हे नाही समज में आ रहा है. हॅलो 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 अजून एक द्या. सिंबल सिंबल या सिंबल. माननीय सुनील रेगाळे यांचं स्वागत दीपकदादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो हॅलो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. माझं भाषण बाकीच राहिलं होतं, तर गोबरा साहेब जास्तच बोलून गेले आणि सर्व शांत झाले. सर्वांना एक विनंती आहे, कृपया करून कोणी सुस्त बसू नये, कोणी झोपू नये. तुमच्यामध्ये खरोखर बाबासाहेबांचं रक्त असेल, बाबासाहेबांची धम्मपरिषद तुम्ही जाणण्याकरता आले असेल, तर एक वेळेस सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज
आवाज येत नाही, जोरात करा एक बार. चालू आहे प्रोग्राम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा. वा वा, क्या बात आहे. लोकांना बरेच भाषण केले, संविधान केले, सगळे बोलू गेले. आता हे कोणी काय करतील नाही करतील, बुद्ध काय तिकडं, आपण इकडं, ते सोडून द्या विषय. आणि काही लोक मुंबईहून इथं आले, मुंबईहून सांगलं की फक्त बौद्ध धर्म परिषदेमध्ये लोक गाणं ऐकायला येतात. पण बाबासाहेब स्वतः म्हणले होते की कलाकारांचं एक गाणं आणि माझे 10 भाषणं. ते गेल्या वेळेस तुम्ही म्हणजे कालच्या पर्यंत म्हणजे ऐकले असेल, त्याच्यावर ध्यान ठेवा. आमच्या राहुल भाऊंना इतकी मेहनत केली की जेणेकरून रात्र दिवस फिरून उपाशी तपाशी राहून यांनी हे धम्म परिषदेचं आयोजन केलं. आणि याच्यानंतर या समितीला किती जरी पैसे लागत असेल तर मी द्यायला तयार आहे. पण धम्म परिषद असेच होईल. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जे लोक मेन आहेत तेच लोक गद्दार आहेत, ते गोष्ट ध्यान ठेवा. आणि संविधान जे म्हणतात ना, आपले लोक संविधान मागापुढे करण्याची इच्छा ठेवतात. आपला धम्म बौद्धाचा आहे आणि सर्वांनी शांती ठेवायची आहे. कृपया करून विनंती आहे, प्रोग्राम चांगला होईल, टेन्शन घेऊ नका. कारण जे बितली ते सांगत आहे आणि सगळ्याला कळलं पाहिजे की कुठे काय झालं ते. आणि विनंती है देवा भाऊ अपना काम अपन जरूर लवकरात लवकर करा. अरे भैया फिर बांसुरी फिसरी सब चालू करो. अगर सब गाएगा अच्छे बनाना, हर गाने को, हर गायक को, तबले वाले को 500 रुपए मेरे तरफ दिया जाएगा. अन्यथा नहीं बराबर नहीं बजाएंगे तो पैसे नहीं मिलेंगे भैया. और गाना भी अच्छे गाएंगे तो गाने वाले को भी 1000 रुपए दे दूंगा मैं. लेकिन अच्छे गाएंगे तो भैया, नहीं तो पैसे मिलेंगे नहीं. विनंती आहे सर्वांनी, काही गडबड करू नका. आणि जिथे कॅमेरा आहे तिथे कोणी थांबू नका. आणि सावधानाला विनंती आहे, आणि आतमध्ये कोणाला येऊ नका तू, तिकडे येऊच नका तू कोणाला. बस बॅग घालून येऊ नका. आणि जे व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा चालू आहे कृपया करून तिकडे कोणी जाऊ नका. पोलीसवाल्यांना माझी विनंती आहे, कृपया करून या साईडचे जे लोक आहेत त्यांना इकडे पॅनल मध्ये बसवत. त्या बाहेरच्या महिन्यामध्ये कक्षामध्ये माणसाला राहून नाही. पोलीसवाल्यांना विनंती आहे, कृपया करून सर्व पोरांना बाजूला करा आणि पुरुषाच्या कक्षामध्ये जरा करा. घरवाला असला तरी चालेल, नसता त्यासाठी एक उपाय आहे माझ्यापाशी. या महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका राधा फुलेजी यांचं आगमन झालेलं आहे. आजचा कार्यक्रम सर्वात बेस्ट होणार आहे. उपासकांनो, राधा फुले यांना कृपया विचारपीठावर आणावं. दीपक भाऊ ओंकार म्हणजे अगदी ताकदीने लिहिणारा तो कवी आहे. आणि दीपक भाऊ ओंकारची अनेक गाणी नाचारे फुकीकर फडकीकर यांच्यातर्फे योग्य ते बक्षीस मिळालं. धन्यवाद मित्र. मला गाणं गाण्याची किंवा काही काम करण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण समाजाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, समाज पुढे गेला पाहिजे, समाजासाठी प्रबोधन झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणत होते कलावंताचं एक गाणं आणि माझ्या दास राहा. आता बरेच लोक काय बोलतात, काय निघून जातात, त्याच्यामध्ये सोडून द्यायचं काही वाद नाही. पण हे असा प्रोग्राम दररोज जर घेतो म्हणजे काही कम पडणार नाही. फक्त तुझी साथ पाहिजे आणि लगेच प्रोग्राम चालू होईल. गुणगुण त्यांनी आपले गीत सादर करायचं आहे. कृपया करून लगेच टाइम होत आहे, कृपया करून लगेच. बौद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत, बौद्धाच्या धम्मामध्ये समतेच पीक येत. जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. दुःखाचे मूळ शोध
जीवनाचं सोनं दुधाच्या धम्मामध्ये समजायचं पीक येतं पोटाच्या धम्मामध्ये समजायचं पीक येतं रंगशील करून जीवनाचं सोनं दुधाच्या धम्मामध्ये समजायचं पीक येतं पोटाच्या धम्मामध्ये समजायचं पीक जय भीम निशानी ना मिले। अरे कौन कहता है इंसान है तो हैवानों के हैवान है, अरे कौन कहता है इंसान है तो शैतानों के शैतान है। ऐसे बेशरम हिजड़ों का शहीद में नजर ना लगे और काट डालो गद्दारों को किसी को खबर ना लगे। अरे घर में चूहा निकला तो ये लोग डरते हैं और घटना बदलने की बात करते हैं। अरे हमें मालूम है कौम में शोधा नहीं होते, अरे हमें ये भी मालूम है हिजड़े को बच्चे पैदा नहीं होते। थैंक यू, धन्यवाद, जय भीम, जय बुद्ध, जय भारत।